नमस्कार मित्रांनो, प्युअर ग्रो ऑर्गॅनिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या युनिटवरील ऊसाचे रोपं बनवण्याचे काम सुरू आहे. तर सर्वप्रथम आपण हँड ऑपरेटेड सिंगल डोळा काढण्याच्या मशीनने आपण अशा प्रकारे एक डोळा काढलेला आहे आणि तो डिसइन्फेक्ट करण्यासाठी आपण 22 आणि प्रोपेनोफॉस आणि सायपरमेथ्रिनचं कॉम्बिनेशन असलेलं द्रावण या ठिकाणी तयार केलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपण 5 मिनिटे हे सर्व डोळे बुडवून घेतो. नंतर अशा प्रकारे ते सुकवले जातात. पूर्णपणे सुकल्याच्या नंतर त्याला आपण नंतर NPK कॉन्सोर्शिया, PSP म्हणजे फॉस्फेट सॉल्युबलायझिंग बॅक्टेरिया आणि भावस्करचं जर्मिनेटर याच्या द्रावणामध्ये आपण ते 10 ते 15 मिनटं बुडवून नंतर ते सुकवून मग आपण अशा पद्धतीने कोकोपीटचा वापर करून ट्रे भरत आहोत. ट्रे भरत असताना आपण 50% कोकोपीट आणि 50% गांडूळ खताचा वापर या ठिकाणी करत आहोत. तर आपण रोपं उगवल्याच्या नंतर बघूया याचा रिझल्ट कसा दिसून येतो. आपण काही ट्रे 100% गांडूळ खताचा वापर करून भरत आहोत. तर त्याचे जर्मिनेशन पर्सेंटेज आपण भट्टी उघडल्यानंतर पाहू. ट्रेमध्ये ऊसाचे डोळे भरल्याच्या नंतर अशा प्रकारे ते ट्रे एका ठिकाणी आणले जातात. याच्यावरती आपण डायरेक्ट ऊसाची पाचट टाकून याला पूर्ण तळवटाने कवर करू शकतो किंवा याच्यावरतीच आपण पालते ट्रे टाकून मग नंतर तळवट वरतून अंतरून आपण भट्टी लावू शकतो. आपण पाहू शकता आपण याआधी 12,000 रोपांची भट्टी अशा प्रकारे लावलेली आहे. पण यात एक बदल आहे की आपण एकावर एक असे 3 ट्रे लावलेले आहेत आणि त्याच्यानंतर ही भट्टी लावलेली आहे. आणि इकडे जी भट्टी आपण पाहत आहात हे सिंगल ट्रेची भट्टी आहे. याच्यावरती आपण डायरेक्ट आता पाचट टाकून भट्टी याची लावणार आहोत. तर आपण बघू नंतर 8 दिवसानंतर कुठली भट्टी चांगल्या प्रकारे आपल्याला उगवलेली दिसते.